या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। MBBSच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साक्षी सुरेश मैलापुरे वय 25 राहणार जुळे सोलापूर IMS शाळेजवळ हिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना जुळे सोलापूर येथील IMS शाळेसमोर मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास उघडकीस आली। साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीस आईच्या निदर्शनास आले। तिला नातेवाईकांच्या मदतीने फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात मदतनीस राजशेखर गुरव यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। मृत साक्षी ही सोलापुरातील वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती। घटनेची माहिती कळताच अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, उपाधिष्ठाता डॉक्टर नरेश जंजाळ यांनी आई वडिलांची भेट घेत विचारपूस केली। तिचे वडील वीज वितरण विभागात कार्यरत आहेत। तिच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। साक्षीला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर रडत रडतच तिला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले। तिला डॉक्टरांनी मृत घोषित करताच साक्षीची आई खाली कोसळली। तिच्या डोक्यात खोच लागली, यात ती रक्तबंबाळ झाली। या अवस्थेतही आई रडतच होती, पण तिला आपल्या डोक्यातून रक्त येत असल्याची जाणच नव्हती। ती फक्त साक्षी साक्षी म्हणून रडत होती। डॉक्टरांनी समजूत घालून उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले। त्यानंतर त्यांनी उपचार घेतले, पण तेव्हाही त्यांनी रडून रडून अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। साक्षी ही मूळची जतची। वडिलांच्या नोकरीमुळे ती मागील अनेक वर्षांपासून सोलापुरात राहत होती। तिची एक बहीण ही MBBSचे शिक्षण घेत आहे। शवविच्छेदन करून सायंकाळी 6च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जत येथे नेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। साक्षी ही स्वभावाने चांगली होती, अभ्यासातही ती चांगली होती। सध्या तिची परीक्षा सुरू असून तिने परीक्षाही दिली होती। शिवाय सोमवारी रात्री मैत्रिणींसोबत बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले, पण सकाळी तिने अचानक असे पाऊल का उचलले हे कोड मात्र कोणालाच उमगलं नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।